नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वी साठीचा मॅथ 1 मधील प्रॅक्टिस सेट 2.4. तर यामधील आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पहा. सुरुवात करतोय वेळ न लावता. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे त्यामध्ये, कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स विथ जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. आपल्याला काय करायचे, काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत, तर आपल्याला ते जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करायचे आणि आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या. ओके, तर सुरुवातीला पहिला क्वेश्चन पहा. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म जो आहे त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. आपलं जनरल फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण लिहिणार बाय कम्पेअरिंग विथ ax square plus bx plus c equal to 0 we get. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असणार तो काय असणार, a. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय इथं काही दिसत नाही, अशा वेळी किती घेणार आपण 1, मीन्स a इज इक्वल टू 1, राईट. त्यानंतर या ठिकाणी b ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशियंट आहे, x चा कोएफिशियंट इथे काय 7, परंतु आपण मायनसचा पण विचार करणार, म्हणजे चिन्ह असेल ते घ्यायचं -7. b इज इक्वल टू -7. त्यानंतर पहा c ची व्हॅल्यू जो कॉन्स्टंट असतो ते म्हणजे c इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला फक्त कम्पेअर करायचंय आणि एबीसी च्या व्हॅल्यू लिहायच्या. सेम याच पद्धतीने इकडे बघा, 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. आता इथे जर पाहिलं तर आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही येते, ते आपल्याला अगोदर आणावं लागेल. म्हणजे आपला स्टँडर्ड फॉर्म आणण्यासाठी इकडचा हा जो आपल्याला पूर्ण इकडे घ्यावा लागतील. म्हणजे आपलं काय पहा, 2m स्क्वेअर मायनस 5m, कारण तिकडचे प्लस 5m इकडे काय करणार आपण मायनस करणार, आणि हे प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपल्या जनरल फॉर्म मध्ये आलेले आहे. आणि मग आता कम्पेअर करणार, आपण लिहिणार बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट. आता या ठिकाणी पहा, x व्हेरिएबल या ठिकाणी m व्हेरिएबल आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही m स्क्वेअरचा कोएफिशियंट घ्यायचा, बरोबर ना. म्हणजे a इज इक्वल टू व्हॉट 2, राईट. देन b इज इक्वल टू, b म्हणजे या ठिकाणी x चा कोएफिशियंट, या ठिकाणी m चा घेणार आपण, किती येतो -5. b इज इक्वल टू -5 आणि शेवटी c इज इक्वल टू व्हॉट, c इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपलं हे आन्सर आलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे यामध्ये, तो म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. हा जर पाहिलं तर तिकडचा 7y आपल्याला इकडे घ्यावा लागेल. म्हणजे काय होईल आपलं पहा, y स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 0. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिली तर दोनच टर्म दिसत, राईट. शेवटची जी कॉन्स्टंट टर्म नाही आपल्याला, तर अशा वेळी ती काय घेणार आपण, ती 0 घेणार आहे. म्हणजे आपण लिहिणार अगोदर बाय कम्पेअरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला, जो जनरल फॉर्म आहे कोणता, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायचंय. मग पहा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे या ठिकाणी y स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे, काहीच नाही, म्हणजे 1 घेणार आपण, a इज इक्वल टू 1. त्यानंतर x चा कोएफिशियंट म्हणजे या ठिकाणी y चा कोएफिशियंट किती आहे -7, म्हणजे b इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल -7. आणि c ची व्हॅल्यू या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे कॉन्स्टंट टर्मच नाही, अशा वेळी तिची व्हॅल्यू घ्यायची 0. म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, या a b c आणि व्हॅल्यू काढायच्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. तर आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे आणि दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. तर पहिला क्वेश्चन पहा, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता फॉर्म्युला मेथड अप्लाय करताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. जे इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते कम्पेअर करायचं. आपला जो जनरल फॉर्म आहे तो म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. त्याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यू भेटतील. एबीसी च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण फॉर्म्युलामध्ये ठेवणार आहोत आणि आन्सर करणार आहोत, राईट. तर पहा, या ठिकाणी कम्पेअर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल a इज इक्वल टू किती 1, कारण एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असतो 1 असतो. a इज इक्वल टू 1. त्यानंतर b इज इक्वल टू 6, राईट ना. किंवा तुम्ही लिहू शकता बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. त्यानंतर आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करण्याच्या अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी आहे ती व्हॅल्यू काढून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायला सोपं जातं, बरोबर आहे. म्हणजे पहा,
बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू अगोदर काढून घ्या. तर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय, याच्यामध्ये बी, ए आणि सी च्या व्हॅल्यू ठेवायच्या आपल्याला. बी स्क्वेअर म्हणजे काय करणार आपण, 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 5. लक्षात आलंय. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac अशा पद्धतीने आपली व्हॅल्यू काढून घेणार. 6 वर्ग 36, नंतर या ठिकाणी पहा 5 1 5 5 चौक 20 आणि हे मायनस 36 वजा 20 किती झाले 16. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 16. बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, आपला जो फॉर्म्युला आहे जो व्हॅल्यू काढण्याचा एक्स काढण्याचा, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस ए. हा फॉर्म्युला आपण अप्लाय करतोय. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फक्त किमती ठेवायच्या. सुरुवातीला पहा मायनस बी म्हणजे मायनस हा फॉर्म्युलेचं चिन्ह आहे. त्या बी ची व्हॅल्यू किती आपली 6 मायनस 6. त्यानंतर प्लस और मायनस अंडर रूट. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण अगोदर काढून ठेवली बरोबर ना. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तरी चालेल, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, पण अगोदर काढून ठेवली तर सिंपल राहील. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पुट करायची राईट. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 16 आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत डायरेक्ट डिवायडेड बाय 2a मीन्स 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे. 2 इंटू 1 दॅट इज 2. नेक्स्ट पुढे काय होईल पहा, मायनस 6 प्लस और मायनस, या ठिकाणी पहा वर्गमुळात 16 आहे. 16चा वर्गमूळ आपल्याला माहिती किती 4 डिवायडेड बाय 2. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हा जो प्लस एकदा घेणार आणि एकदा मायनस घेणार, म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटणार असतात. पुढे आपण लिहू देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. आपण काय केलं, फक्त एकदा प्लस 4 घेतला आणि एकदा मायनस 4 घेतले. हे कॅल्क्युलेशन करा. एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4. विरुद्ध चिन्ह असेल तर आपण काय करतो, मोठ्यातून लहान संख्या वजा करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. 7 4 केले 2, परंतु मोठ्या संख्येचं मायनस 2/2 और या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे मायनस 6 मायनस 4. समान चिन्ह आहेत, नक्कीच बेरीज करणार आपण. मायनस 10 डिवायडेड बाय 2. नेक्स्ट स्टेपला फक्त 2 ने डिवाइड करा म्हणजे आपल्या लक्षात येईल एक्स इज इक्वल टू 2 1 2 दॅट इज मायनस 1 राईट. एक्स इज इक्वल टू मायनस 1 आणि या ठिकाणी काय होणार आहे एक्स इज इक्वल टू 2 5 10 म्हणजे मायनस 12. अशा पद्धतीने आपल्याला किती व्हॅल्यू येतात, एक्स इज इक्वल टू मायनस 1 आणि एक्स इज इक्वल टू मायनस 5. अशा पद्धतीने दोन व्हॅल्यू आलेले आहेत. फक्त केले काय मित्रांनो पहा, आपण जो आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन दिलेले ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केलं, एबीसी च्या व्हॅल्यू काढल्या, त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण अगोदर काढून ठेवली, जेणेकरून आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायला सोपी जाणार आहे बरोबर ना. नंतर आपण फॉर्म्युला अप्लाय केला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 5a. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. फक्त एक काय प्लस मायनस असतात ते सेपरेट करून घ्यायचे, एकदा प्लस आणि एकदा मायनस, आणि नंतर आपल्याला एक्स व्हॅल्यू भेटणार आहे. ओके. अशाच पद्धतीने आपण 2 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तुम्हाला सहज जमेल पहा. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. सर्वात पहिली स्टेप आपली काय होती की एबीसी च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या, ह्याचं कम्पेअर करायचं बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट a इज इक्वल टू हाऊ मच, a इज इक्वल टू 1. देन b इज इक्वल टू, या ठिकाणी मग मायनस असेल तर मायनस नक्कीच घ्यायचा, मायनस 3. b इज इक्वल टू मायनस 3. त्यानंतर c इज इक्वल टू मायनस 2. या ठिकाणी पण चिन्हाचा विचार नक्कीच करायचा. c इज इक्वल टू मायनस 2. या ठिकाणी a b c च्या व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत. सेकंड स्टेप आपली असते बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या. म्हणजे पहा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. b ची व्हॅल्यू आहे मायनस 3 म्हणजे मायनस 3 चा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल बरोबर. मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे मायनस 2. मायनस असल्याकडे आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया. त्यानंतर पुढे पहा मायनस 3 चा स्क्वेअर किती होणार आहे प्लस 9. मायनस 3 चा स्क्वेअर काय होतो प्लस 9. देन या ठिकाणी तुम्ही जर विचार केला, चिन्हांचा विचार करायचा, मायनस आणि मायनस 2 वेळा मायनस आले म्हणजे आपला आन्सर प्लस येणार आहे राईट. 3 वेळा मायनस असेल तर मायनस आन्सर येणार आहे राईट. या ठिकाणी पहा मायनस मायनस प्लस म्हणजे 4 1 4 आणि 4 2 8. 9 प्लस 8 आन्सर इज 17. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला आलेली 17. नेक्स्ट स्टेप आपली काय असते, एक्स इज इक्वल टू चा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. तर हा फॉर्म्युला लिहू पहा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a. बरोबर आहे. त्याच्यामध्ये किमती ठेवू आपण, म्हणजे पहा काय होईल पुढे मायनस इंटू, आता मायनस हा जो फॉर्म्युलाचा मायनस चिन्ह आहे राईट,
आणि बी चा आपल्या व्हॅल्यू काय -3 म्हणजे आपण लिहिताना असं लिहिणार -3. असं का घेतलं तर हा बी ची व्हॅल्यू -3 आहे आणि हे बी च्या बाहेर जे मायनस साइन आहे ते आपण इथं ठेवलेलं बरोबर. त्यानंतर पुढे आपलं असतं प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आपली 17. तर ती याच्यामध्ये पुट करणार आपण 17 डिवायडेड बाय या ठिकाणी ट्वाइस ए मीन्स 2 into 1 बरोबर. ए ची व्हॅल्यू 1 आहे 2 into 1. त्यानंतर पुढे काय होईल आपल्याला मायनस मायनस काय होणार आहे +3 होईल फक्त बरोबर. मायनस मायनस +3. त्यानंतर प्लस और मायनस अंडर रूट 17 डिवायडेड बाय 2 into 1 is 2. नेक्स्ट स्टेप काय असते आपली एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पहा देअरफॉर x is equal to 3 plus root 17 divided by 2 or x is equal to 3 minus root 17 divided by 2. अशा पद्धतीने आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत बरोबर आहे. लक्षात आले कशा पद्धतीने करायचं. तर आपण काय करतोय फक्त दिलेले इक्वेशन कंपेअर करतोय एबीसी ची व्हॅल्यू काढतोय त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आणि फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आपल्याला आन्सर येऊन जाणार आहे. ओके. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 नंबरचा 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. हे पण आपल्याला काय करायचंय फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व्ह करायचे राईट. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपली पहिली स्टेप असते कंपेअर करा x स्क्वेअर प्लस bx प्लस c यासोबत कंपेअर करा आणि एबीसी ची व्हॅल्यू काढा. या ठिकाणी जर पाहिलं तर a इज इक्वल टू 3 b इज इक्वल टू +2 and c इज इक्वल टू -7 अशा पद्धतीने व्हॅल्यू येणार आहेत आपल्या. त्यानंतर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आहे 2 मीन्स 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3 इंटू c ची व्हॅल्यू आहे -7 म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके. नेक्स्ट स्टेप काय 2 चा वर्ग करा 4. या ठिकाणी पहा मायनस मायनस काय होणार आहे प्लस येणार आहे. 2 वेळा मायनस साइन असेल तर आपल्याला प्लस घ्यावं लागतं. 4 त्रिक 12 12 7 84 बरोबर. 4 त्रिक 12 12 7 84 84 प्लस 4 किती राहिले 84 4 88 म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलेले 88 आले बरोबर. आता आपण काय करणार हे व्हॅल्यू पुट करू आपण. या ठिकाणी आपण जो x चा फॉर्म्युला यूज करत होता इथे म्हणताना काय म्हणायचं m म्हणावं लागेल कारण व्हेरिएबल आपला m आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल m इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a. याच्यामध्ये आपण काय करू व्हॅल्यू पुट करू मायनस b ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस और मायनस अंडर रूट या ठिकाणी पहा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 88 आपण लिहू वर्गमुळात 88 बरोबर आहे डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 3 मीन्स 2 इंटू 3. लक्षात येते. पुढे काय करताय पहा आपण याची व्हॅल्यू काढताना आता हे जे -2 प्लस और मायनस अंडर रूट 18 जे आहे त्याचे आपण फोल्ड करू शकतो. कशा पद्धतीने फोल्ड करता येईल आपण खाली लिहू पहा या ठिकाणी इज इक्वल टू -2 प्लस और मायनस आता वर्गमुळात 88 म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला इथे मी लिहितो वर्गमुळात 88 म्हणजे आपल्याला लिहिता येईल वर्गमुळात 4 गुणिले 11 कारण सॉरी 4 गुणिले 11 नाही होणार ठीक आहे. आपल्याला करता येईल 4 गुणिले 22 बंद कर ना व्हिडिओ. आता हे पहा या ठिकाणी जे वर्गमुळात 88 आहे त्याचं आपण काय करू बाजूला फोल्ड करून पाहू. वर्गमुळात 88 म्हटल्यानंतर आपल्याला कसं लिहिता येईल वर्गमुळात 88 आपल्याला लिहिता येईल 22 गुणिले 4 22 चौक 88 असं लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे. नंतर या 4चा वर्गमूळ आपल्याला बाहेर घेता येईल काय होईल 2 आणि आतमध्ये राहणार आहे 22 बरोबर आहे. म्हणजे आपण वर्गमुळात 88 ऐवजी लिहू 2 रूट 22 म्हणजे पहा m इज इक्वल टू काय आहे -2 प्लस और मायनस 2 रूट 22 समजतंय. 88 आहे त्याच्याऐवजी आपण काय केले फक्त 2 वर्गमुळात 22 असं लिहिले डिवायडेड बाय 2 3 जा 6. आता इथं जर पाहिलं तर पुढे आपल्याला काय करता येईल पहा वरती इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे आपल्याला 2 कॉमन घेता येईल. 2 जर आपण कॉमन घेतला तर काय राहील आतमध्ये हा -1 कारण 2 आपण कॉमन घेतलाय काहीच ना 2 ला 2 ने डिवाइड केलं 1 राहतो -1 प्लस और मायनस या ठिकाणी 2 कॉमन घेतला राहिलं फक्त रूट 22 आणि डिवायडेड बाय 6 या ठिकाणी 2 ने 6 ला भाग जाईल बेग बे बेत्रिक
6 बरोबर आहे. म्हणजे -1 प्लस ऑर मायनस √22 डिवायडेड बाय 3 अशा पद्धतीने आपला आन्सर असणार आहे. फक्त लिहिताना आपण एकदा प्लस आणि एकदा मायनस असं लिहू. म्हणजे पहा m इज इक्वल टू -1 प्लस √22 डिवायडेड बाय 3 और आपल्याला काय दिसते m इज इक्वल टू -1 मायनस √22 डिवायडेड बाय 3. लक्षात येते आपण काय केलेलं 88 चे फोड केलेले त्यानंतर दोन कॉमन घेतले ही थोडी वेगळी गोष्ट केली आपण. म्हणजे m इज इक्वल टू -1 प्लस और मायनस ऐवजी एकदा प्लस घेतलं आणि एकदा मायनस घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला दोन व्हॅल्यू आलेले आहेत बरोबर आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे तो म्हणजे 5m² - 4m - 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी पण आपण सुरुवातीला कंपेअर करून घेऊ म्हणजे आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू भेटतील. a इज इक्वल टू 5 b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2 अशा पद्धतीने आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू आल्या. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय असते b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. b² - 4ac इज इक्वल टू b² मीन्स -4 त्याचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे -2 बरोबर आहे. b² - 4ac. नेक्स्ट स्टेप काय असली -4 चा स्क्वेअर करा किती येणार आहे +16 येईल. त्यानंतर मायनस मायनसचा गुणाकार काय होणार आहे प्लस होणार आहे. 4 पंचे 20 आणि 20 दुने 40. लक्षात येते 40 आणि 16 ची बेरीज करा किती येणार आहे ती 56 बरोबर आहे. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आली 56. पुढे आपल्याला काय करता येईल फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल m इज इक्वल टू आपला काय फॉर्म्युला आहे -b प्लस और मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a बरोबर. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू पुट केल्यानंतर पुढे काय होते पहा -b म्हणजे मायनस इंटू b ची व्हॅल्यू किती आहे -4 हे मायनस फॉर्म्युलाचं आणि b ची व्हॅल्यू -4 आहे प्लस और मायनस √56 अंडर काय 56 डिवायडेड बाय आपल्याला काय लिहिता 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 5 2 इंटू 5 म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला मायनस मायनस काय आहे इथं +4 होणार आहे बरोबर ना. प्लस और मायनस √56 √56 आपल्याला कसं करता येईल 14 चोक 56 जसं आपण 88 चं केलं होतं बरोबर ना. 88 चं करताना काय केलं 22 चोक 88 आणि 4 चा वर्ग म्हणून 2 बाहेर घेतले. तसं इथे 56 चं काय करता येईल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फोड करून बघायचे. त्यातला एक परफेक्ट स्क्वेअर घ्यायचा तो बाहेर घेता येईल. याची फोड वेगवेगळ्या पद्धतीने होईल जशी की 7 8 56 किंवा 14 चोक 56 बनवून त्याच्यामध्ये फक्त 14 चोक 56 अशी केली तर आपल्याला 4 ही परफेक्ट स्क्वेअर येते. त्याच्यामुळे आपण याची फोड 14 चोक 56 अशी करू या ठिकाणी. वर्गमुळात 56 म्हणजे आपल्याला लिहिता येईल 14 गुणिले 4 14 चोक 56 आणि हे 4 जे बाहेर घेतले म्हणजे 2 वर्गमुळात 14 अशी व्हॅल्यू आपल्याला करता येईल. कशाच्या जागेवर वर्गमुळात 56 च्या जागेवर. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल पहा पुढे m इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झाला आपलं 4 प्लस और मायनस हे जो आहे सॉरी इथं 2 वर्गमुळात आपलं 14 आहे 17 नाही 2 वर्गमुळात 14 राईट प्लस 4 प्लस और मायनस वर्गमुळात 56 च्या ऐवजी आपण लिहिणार 2 वर्गमुळात 14 भागिले 5 दुने 10. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे याच्यामध्ये आपण कॉमन घेऊ शकतो म्हणजेच काय बरं इथं 2 आहे इथं 4 आहे काय कॉमन घेता आपल्याला 2 कॉमन घेता येईल ना कारण इथं 2 आहे 4 मध्ये पण 2 असतो. म्हणजे आपण 2 जर कॉमन घेतला तर या ठिकाणी 2 दुने 4 प्लस और मायनस कारण याच्यातले 2 कॉमन घेतले 2 राहिले याच्यातले 2 कॉमन घेतले फक्त वर्गमुळात 14 शिल्लक राहतील आतमध्ये. डिवायडेड बाय किती आहे 10 2 ने जर भाग दिला 2 पंचे 10 म्हणजे आपले 2 प्लस और मायनस √14 डिवायडेड बाय 5 अशा पद्धतीचे आन्सर असणार आहे. आपण फक्त एक सेपरेट लिहितोय म्हणजे m इज इक्वल टू 2 प्लस √14 डिवायडेड बाय 5 और पुढे आपल्याला म्हणता येईल m इज इक्वल टू 2 मायनस √14 डिवायडेड बाय 5 अशा पद्धतीने आपल्याला काय झालेलं आहे 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत राईट. आपण फक्त काय करतोय एबीसी व्हॅल्यू करतोय b² - 4ac व्हॅल्यू करतोय आणि फॉर्म्युल्यामध्ये पुट करतोय. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट स्टेप आहे 5 y² + 1/3y इज इक्वल टू 2. आपण क्वेश्चन आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. ओके तर या ठिकाणी जर पाहिलं डिनॉमिनेटरला 3 आपण काय करू सगळीकडे अगोदर 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे आपलं एक्झाम्पल सोपं होणार आहे. आपण काय होतं 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 × y² प्लस याला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 3 गेट कॅन्सल ओनली y इज इक्वल टू 3 2 6 सगळीकडे आपण 3 ने मल्टिप्लाय केले. ओके 3y² या ठिकाणी 3 3 कॅन्सल झाले आणि या ठिकाणी बेसिक 6 पुढे काय घेणार इकडचे 6 आपल्याला इकडे आणावं लागतील कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यावं लागेल बरोबर.
म्हणजे काय होईल 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. तिकडचे प्लस 6 आपण इकडे घेतले मायनस 6. बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपली b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढू आपण. तर b² मायनस 4 त्याच्या अगोदर आपल्याला abc कम्पेअर करून घ्यावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर a इज इक्वल टू किती येणार आहे 3 येणार आहे, b इज इक्वल टू किती आहे 1 and c इज इक्वल टू मायनस 6. बरोबर ना. बाय कम्पेअर विथ x² plus bx plus c we get a is equal to 3, b is equal to 1 and c is equal to minus 6. Then b² minus 4ac is equal to आपण काय करतो b² minus 4ac ची व्हॅल्यू अगोदर काढून घेतो. म्हणजे b ची व्हॅल्यू किती आहे 1, 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे इंटू c ची व्हॅल्यू मायनस 6. ओके. पुढे पहा 1 चा स्क्वेअर असतो एकच, नंतर मायनस मायनस चा गुणाकार काय होणार आहे प्लस येणार आहे 4 3 12 12 72 म्हणजे येणार आहे 72 प्लस 1 इज 73. म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 73. आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे y इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला मायनस b प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a. बरोबर. म्हणजे आपण काय घेणार व्हॅल्यू पुट करू मायनस आणि b ची व्हॅल्यू किती पहा b इज इक्वल टू 1 तर आपल्याला होणार आहे 1. त्याच्यानंतर प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आहे 73 तर आपण लिहू 73 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे इज 3 म्हणजेच 3. बरोबर आहे. पुढे आपल्याला काय फक्त सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 3 2 6 होणार आहे आणि हे प्लस ऑर मायनस आहे तर आपण काय घेणार एकदा प्लस घेऊ आणि एकदा मायनस घेऊ. म्हणजे आपल्याला म्हणता येईल y इज इक्वल टू हा -1 प्लस रूट 73 अपॉन 3 टू 6 और y इज इक्वल टू -1 आणि एकदा मायनस घेणार रूट 73 अपॉन 6. अशा पद्धतीने आपल्याला y च्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत -1 प्लस रूट 73 अपॉन 6 आणि -1 मायनस रूट 73 अपॉन 6 अशा दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. हा पण आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल कम्पेअर करावं लागेल आणि एबीसी ची व्हॅल्यू काढावी लागतील. x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यू a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 13 and c इज इक्वल टू 8. बरोबर आहे. एबीसी ची व्हॅल्यू आल्यात. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या. राईट. b² मायनस 4ac म्हटल्यानंतर b ची व्हॅल्यू देऊ आपण 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5 इंटू c ची व्हॅल्यू आहे 8. b² मायनस 4ac व्हॅल्यू पुट केल्या. आता आपण सॉल्व्ह करू. 13 चा स्क्वेअर किती देतो 169 मायनस या ठिकाणी पहा 4 गुणिले 5 गुणिले 4 पंचे 20 आणि 20 8 160. बरोबर ना 160. त्याच्यानंतर पहा 169 मायनस 160 आन्सर इज 9. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला आलेली 9. आता आपल्याला काय करावं लागते व्हॅल्यू पुट करायच्या कशामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. तर फॉर्म्युला आपण अगोदर लिहून घेऊ x इज इक्वल टू मायनस b प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a आपला फॉर्म्युला आहे. राईट. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागतील. म्हणजे पहा मायनस b ची व्हॅल्यू आहे 13 प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 9 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5. बरोबर ना. नंतर रूट 9 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 3 आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला काय झाले -13 प्लस ऑर मायनस 3 डिवाइडेड बाय 5 टू 10 म्हणजे प्लस ऑर मायनस 3 घेतलं आपण. आता काय करायचं एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल x इज इक्वल टू -13 प्लस 3 डिवाइडेड बाय 10 और x इज इक्वल टू -13 मायनस 3 डिवाइडेड बाय 10. म्हणजे एकदा आपण प्लस 3 घेतलं आणि एकदा मायनस 3 घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला काय झालेलं आहे x च्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. त्या म्हणजे x इज इक्वल टू -13 प्लस 3 अपॉन 10 और x इज इक्वल टू -13 मायनस 3 अपॉन 10. ओके. त्यानंतर पहा या एक्सरसाइज मध्ये लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे x² प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही स्टेप दिलेले आहेत त्या स्टेपने सॉल्व्ह करायचा आहे. सुरुवातीला सांगितले कम्पेअर विथ x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन फाइंड द व्हॅल्यू b² मायनस 4ac. त्यानंतर राईट द फॉर्म्युला टू गेट द आन्सर अँड लास्ट वन इज सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. अशा पद्धतीने आपल्याला काही स्टेप दिलेले आहेत. ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे तुम्ही पाहू शकता. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा या अगोदर जसं सॉल्व्ह केलं सेम त्याच पद्धतीने करायचे.
तर सुरुवातीला आपण काय करणार बघ, कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी कम्पेअर करू आपण. या ठिकाणी आपल्याला कम्पेअर केल्यानंतर काय होईल बा, आपण म्हटल्यास कम्पेअरिंग विथ ax square plus bx plus c is equal to 0 we get a is equal to 1 काहीच नाही, याच्या किती असतो 1, a is equal to 1, then b is equal to 2 root 3 and c is equal to 3. बरोबर. त्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप आहे, आपल्याला एबीसी व्हॅल्यू काढल्या, त्याच्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची सांगितली. तर आपण सेम तसंच करतोय. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय, तर बी ची व्हॅल्यू आहे 2 रूट 3 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 3. याच्यामध्ये 2 रूट 3 चा स्क्वेअर किती येणार आहे, हा स्क्वेअर करायचा असेल तर सुरुवातीला काय करा, 2 चा स्क्वेअर किती आहे 4, रूट 3 चा 3, 4 3 12. राईट, समजतंय ना. 2 वर्गमूळात 3 म्हणजे काय, किंवा 2 हे बाहेर आहेत, आतमध्ये टाका, आतमध्ये गेल्यानंतर 4 होणार, 4 3 12 आणि वर्गमूळात 12 चा वर्ग फक्त 12 असतो. मायनस या ठिकाणी पण 4 3 किती येतात 12 येत आहे, म्हणजे 12 मायनस 12 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आहे, या ठिकाणी 0 व्हॅल्यू आलेली आहे. पहा पुढे नेक्स्ट स्टेप काय आपली, राईट द फॉर्म्युला. याच्यासाठीचा फॉर्म्युला लिहायचा. तर आपला फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a. बरोबर. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. या ठिकाणी पहा मायनस बी, बी ची व्हॅल्यू किती आहे 2 रूट 3, आपण लिहिणार मायनस 2 रूट 3 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0. 0 चा वर्ग मग काय होणार आहे 0, म्हणजे ही टर्म पुढे कॅन्सल होणार आहे. 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे इज 1, सो राइट डाउन 1 इज इक्वल टू मायनस 2 रूट 3, हा पुढचा प्लस और मायनस रूट 0 इज ओनली 0 डिवाइडेड बाय 2 into 1 2. या ठिकाणी काय होणार 2 to get cancel, आन्सर इज मायनस रूट 3. म्हणजे तुमचं एक गोष्ट लक्षात येईल पहा, या ठिकाणी आपलं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर या ठिकाणी व्हॅल्यू किती आलेली मायनस रूट 3, म्हणजे दोन्ही रूट सारखे असतात. सो x इज इक्वल टू मायनस रूट 3. राईट, कारण या ठिकाणी आपण काय केलं 2 to get cancel, आन्सर इज मायनस रूट 3. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट 2.4 जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.